संधीचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो किंवा वर्कशीट सॉल्व करतोय। सो ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, सही विकल्प पर गोला लगाइए। दो निकटवर्ती वर्णों के मेल से होने वाले विकार को क्या कहलाते हैं। म्हणजे दोन जे वर्ण असतात त्यांचं मिळून जर दोघांना मिळवलं तर ते काय होतं, संधी होतं, समास होतं की वर्णमेल होतं। सो हे संधी होणार आहे। सेकंड आहे, दो स्वरों के मध्य होने वाली संधि क्या कहलाते। म्हणजे दोन स्वरांच्या मध्ये असणारी संधी काय सांगते, तर ती स्वरसंधी सांगते। त्याच्यानंतर विद्यालय शब्द किस प्रकार की संधि का उदाहरण है। विद्यालय कोणत्या ह्याचा आहे, तर यन संधि, अयादी संधि की दीर्घ संधि। सो उत्तर आहे दीर्घ संधि। म्हणजेच विद्यालयाचं जर तुम्ही संधि विच्छेद केला तर तुम्हाला विद्या प्लस आलय असं उत्तर मिळेल। त्याच्यानंतर हे स्व प्लस अर्थ जसं स्वार्थ होतं, गिरी प्लस इंद्रचं जसं गिरींद्र होतं, तसं आपल्याला इथं संधी करायला सांगितली आहे। धर्म प्लस आत्माचं होणार आहे धर्मात्मा, प्रति प्लस इच्छाचं होणार आहे प्रतीक्षा, महा प्लस आशयचं होणार आहे महाशय, रजनी प्लस ईशचं होणार आहे रजनीश। म्हणजेच काय, तर इथला ई निघून गेलेला आहे आणि हेच फक्त लागलेलं आहे। सो ईची जे मात्रा आहे ही निघून गेलेली आहे। सेकंड आहे विद्या प्लस अर्थीचं होणार आहे अ निघून जाणार आहे, अची मात्रा निघून जाणार आहे आणि हे होणार आहे विद्यार्थी। सती प्लस ईश, हा जो ई आहे हा निघून जाणार आहे आणि इथे होणार आहे सतीश। पुस्तक प्लस आलयचं होणार आहे, बडी मात्रा लागणार आहे, सो इथे पुस्तकालय होणार आहे। मुनी प्लस इंद्रचं होणार आहे मुनींद्र, हा ई निघून जाणार आहे आणि हे जे आहे ही पहिली मात्रा आहे, म्हणजे पहिली छोटी ईची मात्रा असल्यामुळे इथं आता पुढे जेव्हा आपल्या आन्सरमध्ये ते कन्वर्ट होणार आहे त्यावेळेस तिथे ती बडी ईची मात्रा लागणार आहे। त्याच्यानंतर संधी कीजिए, आता संधी करायला सांगितली, जसं की अ आ प्लस ईचं जसं मिळून ए होतं तसं। तर देव प्लस इंद्रचं काय होणार आहे देवेंद्र, म्हणजे हा जो ई आहे हा निघून जाणार आहे आणि ह्याची एची मात्रा कोणाच्या डोक्यावर लागणार आहे, तर वच्या डोक्यावर लागणार आहे। चंद्र प्लस उदयचं होणार आहे चंद्रोदय, कारण हे ओ मध्ये कन्वर्ट होणार आहे। सो हा ओ निघून जाणार आहे, ह्याची जी ओची मात्रा आहे ही कोणाला लागणार आहे, तर याला लागणार आहे। त्याच्यानंतर राजा प्लस इंद्रचं होणार आहे राजेंद्र, सो हा ए निघून जाणार आहे, एची मात्रा लागणार आहे, त्यामुळे ही राजाच्या जच्या डोक्यावरती लागणार आहे। हे आपण पहिल्यांदा हे करून घेऊया। त्याच्यानंतर स्व प्लस इच्छाचं होणार आहे स्वेच्छा, कारण हा निघून जाणार आहे आणि ह्याची जी एची मात्रा आहे ही ह्या वच्या डोक्यावरती लागणार आहे। राका प्लस ईशचं होणार आहे राकेश, कारण हे निघून जाणार आहे आणि ही जी एची मात्रा आहे ही ह्याच्या डोक्यावर लागणार आहे। नेहमी चेंजेस हे फक्त या दोघांमध्येच होतात। त्याच्यानंतर पर प्लस उपकारचं झालं परोपकार, म्हणजे हा निघून जाणार आहे आणि ओची जी मात्रा आहे हे रोच्या डोक्यावर लागणार आहे। महा प्लस उत्सवचं होणार आहे, हा ऊ निघून जाणार आहे आणि ही जी ओची मात्रा आहे ही ह्याच्यावरती लागणार आहे। यथा प्लस उचितचं होणार आहे यथोचित, हा ऊची मात्रा निघून जाणार आहे आणि ही जी आहे हा ओची मात्रा कोणाच्या डोक्यावर लागणार आहे, तर यथोच्या मात्रेवरती लागणार आहे। त्याच्यानंतर संधी विच्छेद, सो संधी विच्छेदमध्ये काय, शिष्टाचारचं आपल्याला संधी विच्छेद करायला सांगितलं आहे। सो हे काय होणार आहे शिष्टा प्लस आचार। त्याच्यानंतर म्हणजे का, तर कारण ही इथं आची मात्रा लागलेली आहे, त्यामुळे हा शिष्ट प्लस ही कुठली मात्रा आहे, तर आची मात्रा आहे, त्यामुळे आचार झालं। त्याच्यानंतर रेखांशमध्ये काय येणार आहे रेखा प्लस अंश, कारण ही कोणाची अमची मात्रा लागलेली आहे, म्हणजे हा झाला अंश। त्याच्यानंतर रवींद्र, रवी प्लस इंद्र, म्हणजे हा जो वरती डोक्यावरती डॉट आहे हा ईचा आहे। त्याच्यानंतर कवीश्वरचं काय येणार आहे कवी प्लस ईश्वर। सो हा का पहिली मात्रा का आली त्याला, कारण आपल्याला नेहमी जेव्हा आपण संधी करतो तेव्हा त्याला मोठी मात्रा लागते आणि जेव्हा आपला संधी विच्छेद असतो त्यावेळेस आपल्याला ही छोटी मात्रा लागते। त्याच्यानंतर आहे सुक्ती, सो सुक्तीचा जेव्हा आपली संधी तयार होते तेव्हा बडी मात्रा लागल्यामुळे ह्याचा दुसरा उकार आलेला आहे। सो आपल्याला संधी विच्छेद करायचे त्यामुळे आपल्याला सु आलं आणि इथे काय आहे उक्तीचा, म्हणजे सुक्तीचं येणार आहे उक्ती। त्याच्यानंतर लघुत्तरचं येणार आहे लघु प्लस उत्तर। त्याच्यानंतर गणेशचं येणार आहे गण प्लस ईश। सप्तर्षीचं येणार आहे सप्त प्लस ऋषी। त्याच्यानंतर एकचं येणार आहे एक प्लस एक, आणि हे का, तर तुम्ही लेसनमध्ये बघितलंच असेल की म्हणजे ह्याचे जे काही रूल्स दिलेले आहेत त्यानुसार इत्यादीचं येणार आहे इति प्लस आदि। त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर म्हणजे आपल्याला सांगायचे, प्रश्नों के उत्तर दीजिए, संधि किसे कहते हैं।
सो दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधी कहलाता है. म्हणजे ज्या दोन निकटवर्ती म्हणजे काय, बाजूबाजूच्या दोन वर्ण जर घेतले आणि त्याच्यामधून एक नवीन शब्द तयार होतो तर त्याला काय म्हणतात, संधी. सेकंड क्वेश्चन आहे, स्वर संधी तथा व्यंजन संधी में क्या अंतर है. म्हणजे स्वर संधी आणि व्यंजन संधीमध्ये काय फरक आहे. सो दो स्वरों के मध्य होने वाली संधी स्वर संधी कहलाते. म्हणजे दोन स्वरांच्या मध्ये जी संधी होते तिला स्वर संधी म्हणतात. जसं की उदाहरण दिलेलं आहे, हिम प्लस आलय तर होणार आहे हिमालय. सेकंड आहे, किसी व्यंजन के स्वर अथवा व्यंजन से मेल होने पर उत्पन्न विकार को व्यंजन कहते हैं. म्हणजे एखादा व्यंजन आहे किंवा स्वर आहे त्याच्या दोघांचे जे मिळून एक मेल तयार होतो आणि त्याच्यातून एक विकार उत्पन्न होतो त्याला काय म्हणतात, व्यंजन संधी. उदाहरणार्थ जगत प्लस ईशचं काय होणार आहे, जगदीश. म्हणजे हा काय आहे, हा ई निघून गेलेला आहे आणि ह्याची जी मात्रा आहे ह्या द ला लागलेली आहे. सो हे काय झालेलं आहे, जगदीश. म्हणजे हे कोणामध्ये येतं, व्यंजन संधीमध्ये. थर्ड नंबरचं आहे, यन संधी तथा अयादी संधी में क्या फरक है किंवा भिन्नता म्हणजेच फरक, दोघांमध्ये काय फरक आहे. सो यन संधी म्हणजे काय, यन संधी में ई, छोटी ई, बड़ी ई, छोटा ऊ, बड़ा ऊ तथा रू के बाद कोई भिन्न स्वर आने पर इस प्रकार का परिवर्तन होता है. म्हणजे यन संधीमध्ये जेव्हा ई येतं, बडी ई येतं, छोटा ऊ, बडा ऊ आणि रू जेव्हा येतं त्याच्यानंतर अजून एक स्वर ॲड होतो आणि ज्याचा परिवर्तन म्हणजे त्याच्यापासून एक वेगळा शब्द तयार होतो, ती असते यनसंधी. सो ह्याचे काय म्हणजे नियम काय आहेत, ई प्लस ई आणि भिन्न स्वर. म्हणजे ई आणि ई असून अजून एक भिन्न स्वर म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल अ असेल, काय असेल तर त्याचं कशामध्ये तो कशात कन्वर्ट होणार आहे, तर य मध्ये. छोटी यू, बडी यू आणि भिन्न स्वर मिळून काय होणार आहे, व मध्ये कन्वर्ट होणार आहे. रू प्लस भिन्न स्वर मिळून तो र मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर अयादी संधी. सो अयादी संधीमध्ये काय आहे, तर अयादी संधी में ए, छोटा ए, बड़ा ए, ओ तथा औ के बाद भिन्न स्वर आने पर इस प्रकार परिवर्तन होता है. मग ह्यांच्यामध्ये आल्यावर काय परिवर्तन होतं. सो ए प्लस अचं होणार आहे ऐ, ए प्लस अचं होणार आहे आय, ओ प्लस अचं होणार आहे औ प्लस अचं होणार आहे आ. म्हणजेच काय, ह्या सगळ्यामध्ये एक भिन्न स्वर लागला की अयादी संधीचं रूपांतर त्याच्यामध्ये किंवा नवीन शब्दामध्ये होतं. त्याच्यानंतर संधी तथा संधी विच्छेद के अंतर को उदाहरण द्वारा स्पष्ट कीजिए. संधी आणि संधी विच्छेद म्हणजे काय, ह्या दोघांचं एक उदाहरण देऊन सांगायचं आहे. सो संधी म्हणजे काय, दो निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधी कहलाता है. म्हणजे दोन बाजूबाजूच्या शब्दांपासून एक नवीन शब्द तयार होतो, दोघांना मिळून एक शब्द तयार होतो त्याला संधी म्हणतात. जसं की दीप प्लस अवली हे झाले दोन शब्द. म्हणजे दीप ह्याची संधी विच्छेद करून दाखवलेली आहे, ह्याची संधी विच्छेद करून दाखवलेली आहे. द प्लस ई, प प्लस अ हे काय आहे, प्रथम शब्द का अंतिम वर्ण. म्हणजे जेव्हा पहिला शब्द आहे त्याचा काय करायचं आहे, शेवटचा वर्ण म्हणजे शेवटचा वर्ड घ्यायचा आहे. आणि हा अवली आहे हा दुसरा शब्द आहे. सो दुसऱ्या शब्दाचा पहिला जो वर्ण किंवा पहिला वर्ड घ्यायचा आहे. सो अ प्लस व प्लस अ प्लस ल प्लस ई हा झाला ह्याचा अवलीचा संधी विच्छेद. म्हणजे हा काय आहे, दुसरे शब्द का प्रथम वर्ण. म्हणजे हा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण घ्यायचा आणि पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण घ्यायचा आहे. सो दीपावली कसा तयार होतो, द जो आपला पहिला दीप आहे त्याचा घेतला म्हणजे द प्लस ई प्लस प प्लस अ आणि अवलीचा घेतला अ, व, अ, ल आणि ई. सो ह्या दोघांचा मिळून ना पहिला म्हणजे ह्याच्यातला शेवटचा आणि याचा दुसरा वर्ड मिळून घेतला. सो हे काय झाले, हा अ आणि हा अ काय होणार आहे, आ होणार आहे. म्हणजे दो वर्णों का मेल, ह्या दोघांच्या वर्णाचं मेल केलं म्हणजे दोघांना आपल्याला जुळवलं तर आपल्याला काय मिळतं, आ. कारण अ आणि अ मिळून आ होतं. हा काय झाला, नया वर्ण किंवा नवीन एक शब्द मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर आहे संधी विच्छेद. तर संधि विच्छेद म्हणजे काय, संधि किए हुए शब्दों को पुनः अलग करके लिखना संधि विच्छेद कहलाता है. म्हणजे जसं की आपण ही संधि लिहिली आहे आणि ह्याला जेव्हा आपण वेगळं करतो, दोन तुकड्यामध्ये करतो, त्याला कटिंग करतो, तेव्हा हे काय होतं, संधि विच्छेद. म्हणजे संधि म्हणजे काय, दीप प्लस अवलीचं झालं इज इक्वल टू दीपावली. आणि संधि विच्छेद म्हणजे काय, ही जी एक संधि दिली आपल्याला, हिला आपल्याला दोन भागामध्ये तोडून दाखवायचं आहे म्हणजे हे झालं संधि विच्छेद.
त्यानंतर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की इथं दीर्घसंधी, वृद्धसंधी, गुणसंधी, यनसंधी, अयादी संधीमध्ये आपल्याला त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे. सो इथे आपल्याला काही असे शब्द दिलेले आहेत जे त्यांना त्यांच्या याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर पहिलं काय आहे रेखांश. तर रेखांशचं काय येणार आहे दीर्घसंधी म्हणजेच काय रेखा प्लस अंश. त्याच्यानंतर सेकंड आहे रजनीश. रजनीश पण रेखांश दीर्घसंधीमध्ये येतो. रजनी प्लस ईश. कपिश पण दीर्घसंधीमध्ये येणार आहे. कपी प्लस ईश. प्रतीक्षा पण त्याच्यामध्येच येणार आहे. प्रति प्लस इक्षा. सो तुम्ही हा चार्ट बघून घ्या, तुम्हाला बरोबर समजेल कारण लेसनमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मी जे शिकवते आहे ते तुम्हाला आवडते नाही आवडते, कारण तसे मला चेंजेस करता येतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी समजतात कोणत्या गोष्टी नाही समजत आहेत ते तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मला अजून उत्साह येईल तुम्हाला शिकवायला. थँक्यू.